काठी आणि पेन जांभूलवाडी. हे टॉस कोण जिंकलाय? पेन जांभूळवाडी टीमनं टॉस जिंकलाय. त्यांना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खेरकाठी टीमला त्यांना फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. पहिलं षटक घेऊन आला. P1चं पहिलं षटक अगदी आपण पाहताय. जबाबदारीचं जे षटक आहे ते गोलंदाज आलाय संजय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय अनिलला. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय जयवंत. जयंत. मॅच ऑन. पहिला चेंडू फुलटॉस समोरच्या दिशेनं पॉइंटला. त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. एक धाव जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. त्या ठिकाणी आपण पाहताय अगदी फेकी झाली होती, परंतु पाहायला गेलं तर त्या ठिकाणी कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात झाली आहे 2 या धावसंख्येने. आता मात्र मैदानामध्ये ड्यू फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च सिंगल हातानं हलक्या हातानं मात्र ही सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं जाते. जे पहिले षटक खऱ्या अर्थानं आपण पाहताय हाताळण्यासाठी गोलंदाज संजय. वाजू दे 5 काय हरकत नाही. आपण पाहताय दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळी देखील फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं, परंतु फेकी या ठिकाणी खराब आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल. खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं KTC लाईव्हचं. आदिवासी टेनिस क्रिकेटचा आदिवासी खऱ्या अर्थानं असोसिएशनचं जे आदिवासी टेनिस क्रिकेटचे असोसिएशन आहे त्यासाठी मात्र फार चांगली मेहनत घेतात. छोटे छोटे क्लिप मात्र सातत्यानं त्यांच्या व्हायरल मात्र त्यांच्या माध्यमातून केल्या जातात. फार चांगलं वर्क त्यांचं राहिलंय. प्रत्येक जणाला खऱ्या अर्थानं कशा प्रकारे पडद्यावरती आणलं जाईल, येथील अगदी छोट्या जे आपले खेळाडू आहेत त्यांना मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कसं आणता येईल त्यासाठी मात्र भरपूर सारी मेहनत आमची KTC लाईव्हची संपूर्ण टीम मात्र घेतली जाते आहे. प्रत्येकाला मात्र एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा, प्रत्येकाला मोठ्या पडद्यावरती खेळता यावं, त्याचा खेळ सर्वांच्या समोर यावा, त्यासाठी मात्र त्यांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत घेतली जाते. खऱ्या अर्थानं त्यांना आपण त्यांचा धन्यवाद देखील व्यक्त करूया. कारण की एखादा प्लेयर आपण पाहायला गेलं ना, ज्यावेळी असं लाईव्हची स्पर्धा असते त्यावेळी एखादा प्लेयरने चांगली कामगिरी केली, त्याचा खेळ जर का चांगला राहिला तर मात्र त्याला व्हायरल करण्याचं काम मात्र अगदी आपण पाहतोय KTC लाईव्ह सातत्यानं करत असते. बरेचसे असे नवनवीन खेळाडू आहेत त्यांना खऱ्या अर्थानं त्यांनी अगदी सर्वांच्या समोर आणलंय. आमची KTC लाईव्ह खऱ्या अर्थानं त्यांचं कामच तेवढं दर्जेदार आहे. म्हणून तर सातत्यानं म्हटलं जातं ना की कमी वेळामध्ये अगदी उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेत. आणखीन एक व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी लांब लचक असं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. एक चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. पहिलं धावसंख्या आपण पाहताय 7, बिनबाद 7 ही धावसंख्या पाहतोय. काय रे?
हॅलो हॅलो. अगदी आपण पाहता आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये जेवढे पण संघ आज खऱ्या अर्थाने खेळणार आहेत त्या सर्व संघांसाठी खऱ्या अर्थानं आमचे नितीनजी पवार यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. या आयोजनासाठी देखील त्यांना अगदी तिसऱ्या रात्रीमध्ये देखील ते शुभेच्छा देत आहेत, कारण की त्यांना ते सातत्यानं ही चर्चा करतायत आणि बऱ्याचदा आम्ही देखील बऱ्याच जणांच्या तोंडून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं कौतुक होताना आम्ही पाहितलंय. बऱ्याच जणांनी मात्र या स्पर्धेचं कौतुक केलंय. तेवढी अगदी दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साहेबांच्या नावानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं ही स्पर्धा भरवली आहे, आयोजन केलं आहे. जसं साहेबांचं कार्य आहे तशीच दमदार आपण पाहतो ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहताय 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती बाळा हा गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळतोय. लोवर फुलटॉस समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक वाढजेल. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी चेक केलं जाईल. आमचे बोल ना, बोल बोल ना. हा हा. हो हो, नक्की नक्की. नाही 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 नाही. हा बोल, बोलतो बोलतो बोलतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आमची टेक्निकल टीम आता मात्र इथून चेक केलं जाते केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. प्रत्येक अँगलने मात्र इथं आता चेक केलं जाईल. काय झेल त्या ठिकाणी पकडलाय खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकानं. एका हातानं झेल कॅरी केलाय. आमचे ऑलेंडर देखील त्या ठिकाणी आहेत. थोडाच वेळामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. क्लॅरिटी आणि क्वालिटी यांची सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आमचे अजिंक्य पवार टेक्निकल रूम मधून खऱ्या अर्थानं आता निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. निर्णय क्रिटिकल आहे. अगदी उंच झेप लागावत खऱ्या अर्थानं आज झेल कॅरी केलाय. असे झेल मात्र पकडले जात नाही, ते लपकले जातात. चला मागच्यांनी कोणी काय बोलू नका. आमचे थर्ड अंपायर आहेत ते डिसिजन देतील. जे काय योग्य निर्णय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि या ठिकाणी आमचे पंच सांगतायत की यस फलंदाज बाद. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट. क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. राम या क्षेत्ररक्षकानं काय एफर्ट्स लगावलेत. जबरदस्त झेल. आणि आमचे कॅमेरामॅन खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जितेश कांबारे आणि आर्यन यांनी मात्र जबरदस्त कॅमेरा वर्क दाखवला त्या ठिकाणी. अगदी गेले 3 रात्रीमध्ये फार चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे परम मित्र आपण पाहताय कल्पेशजी शिर्के साहेबांकडनं देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं आपण स्वागत करूया. आणि जर इथे कुठे तुम्ही मॅच पाहत असाल तर साहेब या आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बॉल किती आले? बॉल 2 चेंडू झालेत, 4 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मिळेल फक्त सिंगल.
व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अव्वंतरची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय. अव्वंतरच्या साह्यानं 10 धावा धावफलकावरती, 11 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 11 धावा धावफलकावरती. इथून पाहताय आपण स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं. षटकार आलाय. आणखीन एक सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक हवी आहे खऱ्या अर्थानं अनिलला. त्यानं मात्र शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली आहे. 2 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. एक फलंदाज इथून मात्र बाद झालाय, परंतु कोणतंही प्रेशर न घेता आता मात्र चांगल्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ पेन जांभूळवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला आता स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय. आमचे कल्पेशजी शिर्के साहेब या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू या स्पर्धेमध्ये. बऱ्याच जणांना खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर या स्पर्धेचं कौतुक केलं आहे. स्वतः आमदार साहेबांनी देखील या स्पर्धेचं कौतुक केलं आहे. एवढं भव्य दिव्य असं आयोजन आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मैदानाकडे जर तुम्ही पाहताय ना, हे मैदान जर तुम्ही अगदी 10 दिवसाच्या आधी जर का पाहितलं असतं ना तर कोणत्याही क्षणी बघून असं वाटलं नसतं की या ठिकाणी मॅचेस, आणि ते देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शक्य नव्हतं. परंतु अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवलंय ते म्हणजे पलसदरी ठाकूरवाडीकरांनी. त्यांच्या माध्यमातून घेतली गेलेली मेहनत आता खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला चेंडू खोलवर टप्पाचा पाहायला मिळाला. खणून काढण्याचा प्रयत्न फलंदाजाचा या ठिकाणी अनिलचा. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर साहेबांचा अगदी सातत्यानं त्यांच्या पाठीमागे आत राहिला. यावेळी लॉंग लेग सीमारेषेला कव्हर करत असताना अनिलच्या बाट मधून आणखीन एक दर्जेदार हा ब्रँडेड पेन जांभोली टीमचा ब्रँड इथे मात्र दाखवत असताना आणखीन एक ठोकला षटकार. यावेळी फुलटा समोरच्या दिशेने चेंडूला टॉस केला. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं दूर भरून आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिळेल फक्त सिंगलच. आता हेच खऱ्या अर्थानं प्रयत्न राहतील इथून फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. कमीत कमी स्ट्राईक मात्र अनिलकडे राहिली पाहिजे, हे सातत्यानं आता त्यांचे प्रयत्न असतील. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय 25 धावा धावफलकावरती. बाडीला ब्रश करून पाठीमागे चेंडू निघाला. इथे मात्र फेकी चुकीची झाली आहे.
जिथे रनआउटची खऱ्या अर्थानं संधी होती, फलंदाज देखील अनिल बाद होऊ शकला असता, तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं थोडीशी चुकी केली. आणि क्रिकेटमध्ये जर म्हटलं गेलं ना तर चुकीला माफी नाहीये, तुमची कॉलिंग अगदी योग्य पाहिजे. क्रिकेटमध्ये यस नो वेट या 3 गोष्टी फार मॅटर करतात, या गोष्टींना फार महत्व असतं. हाफ ट्रॅकर हडबा बाट मधून हा फटका. आणखीन एक जबरदस्त झेल या ठिकाणी पकडलाय. डायू लगावत दर्जेदार क्षेत्ररक्षणाची पेशकश आपल्याला पाहायला मिळतीये, ती म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये खऱ्या अर्थानं आज झेल या ठिकाणी कॅरी केलाय. अगदी डायू लगावत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील करणार नाहीयेत, अपील केली जाते, परंतु फलंदाज या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये. 26 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळत आहेत. 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर अजूनही 1 षटकांचा इथून खेळ बाकी आहे. 27 धावा, शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली. काय रे हा चौथं षटक प्रगतीपथावरती. राम आलाय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, भन्नाट वेगानं सरळ रक्षकाकडे चेंडू निघालाय आणि इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं आपण पाहतोय डॉट बॉल देखील आलाय. हा जबरदस्त फटका, ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत देखील पाहायला मिळाली. हा आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय षटकार. यावेळी गणेशच्या बाटमधून हा षटकार आपण पाहताय. अनिल जरी बाद झाला असेल तरी गणेश देखील इथून दर्शवतोय की मी अजून मैदानावरती आहे, माझं मैदानावरती येणं बाकी आहे, मी देखील प्रतिहल्ले चढवू शकतो, मी देखील मोठे फटके मारू शकतो. आणि त्याने मात्र हा मोठा फटका आणलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या अंकावरती. रामच्या विरोधामध्ये आज षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू कमबॅक करत असताना डॉट बॉल त्यानं टाकलाय. फटका हवेमध्ये, फ्लाइंग स्लिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, मिळेल एक सिंगल. 34 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. एक षटकाराचा मार जरूर खाल्ला, परंतु त्यानंतर ट्रॅकवरती येऊन चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय. पाठीमागच्या बाजूला
लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकार, शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 आणि आता टार्गेट असेल ते 39 या धावसंख्येचं. आमचे विलास ओला, आपण कुठे असाल तर आपण या व्यासपीठासमोर. विलास ओला, विशाल वाघमारे भिलवले यांना देखील विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधा. विशाल वाघमारे भिलवले, टार्गेट आहे ते 39 या धावसंख्येचं. खेरकाठी टीम समोर आपण पाहताय 39 धावसंख्येचं टार्गेट असेल. उरण परिसरामधून आलेली खऱ्या अर्थानं ही टीम आपल्याला पाहायला मिळते. फार दूरवरून खऱ्या अर्थानं आले ते या ठिकाणी आपण पाहताय. आयोजन खऱ्या अर्थानं पाहता त्यांना देखील खेळण्याची खऱ्या अर्थानं इथे एक उत्स्फूर्तता होती. सातत्यानं आपण पाहतो ना की कर्जत तालुक्यातील आयोजनामध्ये मोठमोठ्या टीम झाला आणि सर्वात जास्त खऱ्या अर्थानं आमचे केटीसी लाईव्हचे जे ऑपरेटर आहेत आमचे अजिंक्य पवार ते देखील आम्हाला अपडेट देत आहेत की सर्वात जास्त आदिवासी जे नाईट शृंखला झाल्यात त्या कर्जत तालुक्यामध्ये झाल्यात. हा एक इतिहास राहिलाय खऱ्या अर्थानं आपण पाहताय. आणखीन देखील पाहायला गेलं तर अजूनही 5 ते 6 नाईट मॅचेस अजून येणं बाकी आहे. आत्ताच आपण पाहतोय वरण्याच्या मैदानावरती देखील नाईट सावल्याला देखील आहे, संजय नगरला देखील आहेत, वरण्याच्या मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळतील, मिचकरवाडीला देखील आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी केटीसी लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. एवढे अपडेट देऊ शकतायत. प्रत्येक निर्णयात मात्र अगदी तत्पर असलेली केटीसी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते.
कमी गतीनं हाफ ट्रॅकर प्रयत्न चांगले राहिलेत गोलंदाजाचे. फलंदाजांना चेंडूंपासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न यश आलंय खऱ्या अर्थानं पहिल्या 2 चेंडूंवरती. टार्गेट 39 आहे. टार्गेट जर पाहायला गेलं तर मोठं नाही आहे, परंतु जर का डॉट बॉल तुम्ही खेळले तर मात्र हे टार्गेट अगदी मोठं देखील वाटेल. यावेळी चांगला फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. 3 चेंडूंचा खेळ इथून झालाय. धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय ते 3 माफी असावी 1. 3 चेंडू झालेत, 1 धाव धावफलकावरती. 3 चेंडू दिनेश आणि चंदू ही सलामीची जोड साकली आमचे पहिल्या रात्रीचा जर विचार करायला गेलो तर अगदी बीड संघ मात्र टॉप 5 मध्ये पोहोचलाय. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय वाघाची वाडी आणि जो आपला बे लॉस होता खऱ्या अर्थानं त्याच्यामधून जर पाहायला गेलं तर झुमापट्टी असे 3 संघ मात्र टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलेत. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ इथून मात्र टॉप 5 मध्ये बाजी मारेल त्यासाठी मात्र हे रणसंग्राम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी दिनेश बाद झालाय. पहिला आदरा लागतोय. चला हंबीरपाडा आणि खरवई दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये हंबीरपाडा आणि खरवई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पहिले षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात आलंय. मात्र धावफलकावरती धावा मात्र जमवल्या गेल्यात. एकच धाव. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली जांभूळवाडी पेन या संघाकडून. गोलंदाज हरेश सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 1 धाव मात्र खर्च केली. तर खरवई संघाचा कर्णधार आणि आंबेरपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये आलात तर आयोजकांना विनंती असेल आपण टॉच करून घ्यायचं आहे. तर नक्कीच दुसरं षटक घेऊन आलाय गणेश. कर्णधाराने मात्र दुसरं षटक सोपवलं गेलंय गणेशच्या खांद्यावरती. पहिलं षटक मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. मॅनेट्रेचं पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त आणि फक्त 1 धाव पहिल्या षटकामध्ये आले. तर पाहूया दुसरं षटक हाताळतोय गणेश. नक्कीच या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कॉल मात्र आंबेरपाडा या संघाने जिंकलाय आणि
पुढचा चेंडू गणेशाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा स्टेटला मारलेला चेंडू चेंडू उचलणार फेकणार तब्बल एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र आपले विकेट गमावतोय जांभूळवाडी संघ एकच धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावतोय जांभूळवाडी संघ मौनच्या स्वरूपामध्ये मात्र आपली विकेट गमावतोय नक्कीच नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये जाताना दिसतोय सुनील नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय सुनील तर आपण पाहू शकाल स्ट्राइक अँड फलंदाज चेंडू नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर असणारे गणेश काय चेंडू पटका खेळलाय आणि मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण चुकी करत नाहीये विकेट मात्र जातोय जांभूळवाडी संघाचा बॅक टू पॅव्हलियन होतोय चेंडू एक मोठा फटका खेचला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने आपली विकेट गमावतोय चेंडू आणि नक्कीच नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये जाताना दिसतोय अविनाश हा सुद्धा लेग साईडला मारलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार 6 धावा मात्र धावफलकावरती ऍड होतील स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 8 नक्कीच एक षटकार टोकला होता अविनाशने आणि हा सुद्धा मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार नक्कीच धावफलक सुद्धा 4 ने वाढत आहे धावफलकावरती धावा लागल्यात 12 रिव्हर्स शिप मारण्याचा प्रयत्न होता एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात परंतु या ठिकाणी एकच धावावर समाधान मानतोय जांभूळवाडी संघाचा फलंदाज खैरकाठी संघाचा फलंदाज अविनाश षटकातील काही चेंडू शिल्लक धाव फलकावरती धावा लागल्यात अद्याप 13 धावा तर नक्कीच मला वाटतं पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने बॅट फिरवण्यात आली होती परंतु या ठिकाणी चेंडू जातोय 22 स्वरूपामध्ये 4 धावा धाव फलक घालतोय धाव फलकावरती धावा लागल्यात अद्याप 17 धावा या ठिकाणी षटक संपलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 17
तर येणारे समीकरण असणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज खैरकाठी संघाला. 11ची सरासरी असणारे प्रत्येक षटकामागे. तर नक्कीच सामना मात्र चांगल्या पद्धतीने होणार याच्यात शंका नाही. 12 चेंडू 22 धावा. तर तिसरं षटक हाताळतोय जांभूळवाडी संघाचा गोलंदाज दीपक. पाहूया कर्णधारांनी मात्र दीपकवर आपल्या संघाची कामगिरी सोपवली गेली तिसऱ्या षटकाला. आणि नेक्स्ट मॅच मात्र होणार आहे अंबेरपाडा विपक्ष खरवई. अतिशय चांगल्या पद्धतीची मॅच मात्र पाहायला मिळेल. पुढची मॅच अंबेरपाडा विपक्ष खरवई. बॉलिंग ट्रॅकवर आहे दीपक. दीपक याचा पुढचा बॉल, पहिला बॉल. या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केली जाते, मात्र अपील या ठिकाणी फेटाळली गेले. स्ट्राईकला मात्र अविनाश होता. पुढचा चेंडू, हा सुद्धा चेंडू या ठिकाणी पंच वळतायत आमच्याकडे. स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. धावफलकावरती मात्र एक धाव ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचलंय 18 धावसंख्येवरती. या ठिकाणी मात्र पॉइंटला मारलेला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी षटकार जातोय. 6 धावांनी धावसंख्या वाढते धावफलकावरती. 24 धावा. काय फटका खेचला होता फलंदाज अविनाश याच्या बॅट मधून. देखना फटका. नक्कीच पुढचा चेंडू, स्ट्राईक अँड फलंदाज अविनाश या ठिकाणी ट्रॅव्हल केलाय. कार्पेट लेवलचा चेंडू, मात्र एकच धाव घेतली जाते. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना या ठिकाणी मात्र चेंडूला ट्रॅक केलाय. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. नक्कीच 4 धावेने मात्र धावफलक हलतोय, जाऊन पोहोचलाय धाव 29 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असणाऱ्या खैरकाठी संघाला. हा सुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी एकच धाव मिळते. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असणारे एक मोठा फटका मात्र सामन्याचं चित्र बदलू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवर असणारे दीपक. शेवटचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने लेग साईडला मारला चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय.
चेंडू जातोय मात्र या ठिकाणी कणकणीत चौकार. नक्कीच 4 धाव मात्र धावफलकावरती ऍड होतील. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 34. षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे खैरकाटी संघाला. नक्कीच 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली टिचून गोलंदाजी करावी लागेल पेन जांभूळवाडी संघाच्या गोलंदाजाला. मात्र कर्णधारांनी मात्र जयंता याच्याकडे गोलंदाजी सोपवली गेले. पहिला चेंडू जयंता टू सुनील. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला होता परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि एक वाईट चेंडू या ठिकाणी टाकला गेला. पहिला चेंडू वाईट चेंडू. तर नक्की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल पेल जांभूळवाडी संघाला. जर का सामना जिंकायचा असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. हा सुद्धा एक निर्धाव चेंडू. समीकरण मात्र टेपलाय 5 चेंडू 4 धावा. नक्कीच जांभूळवाडी बाजी मारणार का खैरकाटी. वा काय गोलंदाजी जयंताची. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट घेतलेत गोलंदाज जयंताने. नक्कीच 4 ला 4 येऊन ठेपलाय समीकरण. हा सुद्धा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते जांभूळवाडी संघाच्या गोलंदाजाची. हा येतोय निर्धाव चेंडू. ज्या अर्थी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना मात्र या ठिकाणी 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले गेलेत. काय सामना पाहायला मिळतोय जांभूळवाडी पक्ष खैरकाटी. ओहो हा सुद्धा आणि अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी डाय पाहायला मिळाले. नक्कीच एक रन मात्र स्कोर बोर्ड वरती ऍड होईल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. आणि समीकरण असणारे 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. नक्कीच पेन जांभूळवाडी संघ डिफेंड करणार का याकडे सर्वांचं लक्ष. का फलंदाजी मधून खैरकाटी 3 धावा जमवणार का. तर नक्कीच स्ट्राइक एंड फलंदाज अविनाश. बॉलिंग ट्रॅकवर असणारे जयंता. 4 चेंडूची फेकी केली. अद्याप 1 धाव मात्र या ठिकाणी दिले आणि 1 वाईट. ओ या ठिकाणी मात्र फटका फसलाय. चेंडू जातोय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी मात्र
तिसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आणि या ठिकाणी खैरकाठी संघ विजय होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी केली आहे आणि एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा दिल्यात. पराभवाला सामोरे जावं लागलंय जांभूळवाडी संघाला.